वेलकम टू माय चॅनल, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे साक्षात लवकुश कसे प्रकट झाले हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। मित्रांनो, अयोध्यामध्ये साक्षात लवकुश कलियुगामध्ये असा चमत्कार पाहून अयोध्यावासी पण झाले खुश। प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी अनेक असे चमत्कार झाले ज्यामध्ये गिद्धे पाहणे, नागदेवता दिसणे, भालू दिसणे हे आणि सरयू नदीच्या तटावरती एक मुलगी पाण्यावर चालताना दिसले, हे सर्व चमत्कार तेथील आपल्याला पाहावयास मिळते। आत्तापर्यंत सर्वात मोठा चमत्कार मानला गेलेला आहे। या व्हिडिओची सच्चाई पाहून आपल्या पायाखालची जमीन खिसकून जाईल। पण शेवटी काय आहे सच्चाई? लव आणि कुश धाम नगरीमध्ये अयोध्यामध्ये आले। ते आपल्या वडिलांना भेटायला म्हणजेच रामजीला भेटायला आले। दोन्ही पुत्र लव आणि कुश जीवित आहे असे अनेक रहस्यापासून पडदा उठणार आहे। सोबतच सांगत आहे भारतातील सर्वात मोठे 4 शंकराचार्य मंदिर उद्घाटनामध्ये सामील होत आहे। शंकराचार्य सांगत आहे की राम मंदिर अजून पूर्णपणे बनलेले नाही। त्याचसोबत सांगत आहे की मंदिर अजूनपर्यंत पूर्णपणे बनलेले नाही आहे। 22 जानेवारीला रामलल्लाच्या आपल्या गर्भगृहामध्ये स्थापना केले जात आहे। त्या दिवसाचा खूप दिवसापासूनच वाट पाहत आहे। अयोध्यामध्ये 22 जानेवारी 25 मार्चपर्यंत अनेक खास कार्यक्रम आयोजित केलेले आहे। त्यामध्ये मंदिरातील निर्माण काम 24 घंटे चालत आहे। 22 जानेवारीला मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे। कोणत्याही मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खूप महत्त्वाची असते। प्राणप्रतिष्ठेविना भगवंताचे पूजन अधुरे मानले जाते। समोर व्हिडिओमध्ये सांगत आहे प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आणि पाहू लव कुश कसे राम मंदिरामध्ये प्रकट झाले। सनातन धर्मामध्ये कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। प्राणप्रतिष्ठा मूर्तीची स्थापनेविना त्या मूर्तीला जीवित करण्याची प्राणप्रतिष्ठा म्हटले जाते। प्राण शब्दाचा अर्थ जीवन शक्ती आणि प्रतिष्ठेचा अर्थ स्थापना होतो। अशामध्ये प्राणप्रतिष्ठा अर्थ जीवनशैली किंवा देवतांना जीवनामध्ये आणणे होते। बिना प्राणप्रतिष्ठामध्ये कोणतीही मूर्ती पूजा करणे योग्य मानली जात नाही। मान्यता आहे की प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीमध्ये जी वणशक्तीचा संचार होतो ती मूर्ती देवताच्या रूपामध्ये बदल जाते। आता साक्षात अयोध्यात राम मंदिर निवास करत आहे आणि जेव्हा स्वयं प्रभू एक वेळा पुन्हा अयोध्यामध्ये येत आहे तर त्याचे प्रिय मुले लव कुश कसे मागे राहतील? कारण की प्रभू श्रीरामजी जलसमाधीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी लवकुशला अयोध्येला राजपाट सोपविला होता। तेच सांगत आहे की रावणाचा वध विभीषणाने करविला। रामजींनी वध करून लंकेवर विजय मिळवला आणि पुष्पक विमानातून अयोध्येला लोटले तेव्हा प्रभू श्रीराम सोबत विभीषण पण आले होते आणि अनेक दिवसापर्यंत ते अयोध्येला राहिले। नंतर लंकेचे राजपाट सिंहासन सांभाळले आणि लंकेला लोटले आणि लंकेचे राजा बनले। प्रभू श्रीरामची भक्ती त्यांच्यासाठी खूप भाग्यशाली साबित झाली। कारण की जो रामाच्या शरणामध्ये येतो त्याचा उद्धार निश्चित असतो। पुन्हा प्रभू श्रीराम आपल्या अयोध्यामध्ये येत आहे तर प्रत्येक घरी दिवाळी मनवल्या जाईल। अयोध्येमध्ये विवादित स्थळावर 500 सालानंतर प्रभू श्रीराम मंदिर निर्माण आणि श्रीरामजी लल्लाची स्थापना च्या जल्लोषामध्ये 22 जानेवारीला फक्त देशच नाही तर पूर्ण दुनियामध्ये दिवाळीच्या रोषणाईने झगमगून उठेल। अयोध्यावरून PM मोदींनी सर्व 140 करोड लोकांना 22 जानेवारीच्या दिवशी आपल्या घराला श्रीराम ज्योती नामक रोषणाईने आपल्या घराला झगमग करण्याचे आवाहन केले आहे। प्रधानमंत्रीने लोकांना हात जोडून ही प्रार्थना केली आहे की श्री प्रभू देशवासी
श्रीराम लल्लाचे अयोध्या येण्याच्या वापसीने उल्हासामध्ये आपापल्या घरी दिव्यांनी जगमग करेल. यावर्षी 22 जानेवारीला पूजा, आशा, आकांक्षा आणि उमेद जोडून भरपूर एक नवीन दिवाळी पाहायला मिळेल. ही दिवाळी देशच नाही तर पूर्ण दुनियामध्ये तमाम देशात मनविली जाईल. जेथे भारतीय लोक राहते त्याचमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर रामलल्लाच्या भक्तांसाठी एक आणखी मोठी खुशखबर आहे. आता रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये मुख्य द्वार सोन्याने बनलेले आहे, जे मंदिराच्या मुख्य दरवाजावर स्थापित केलेले आहे. राम मंदिरात सोन्याच्या दरवाजाची काही खास वैशिष्ट्य आहे. श्रीराम लल्लाच्या गर्भगृहामध्ये लावलेल्या सोन्याचे दरवाजे खूबसूरत नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहामध्ये असे 14 दरवाजे लावले जात आहे. पण मित्रांनो, आपण जेव्हा राम मंदिर बनते पाहू तर आपल्याला खूप गर्व वाटत आहे. राम मंदिराला आपल्या डोळ्यांनी बनते पाहत आहे. अयोध्येला इंटरनॅशनल हवाई अड्डा सुद्धा बनेल, जेथील टुरिझमसाठी आणि येणाऱ्या प्रवासासाठी अयोध्येतील एअरपोर्ट हे खुले केले जाईल. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.